काय मंडळी, कशा आहेत इडल्या? आहेत का नाही एकदम फुग्यासारख्या टम फुगलेल्या? तर ह्या इडल्या मी न तांदूळ आणि डाळ न भिजवता किंवा त्यात मिक्सरचा वापर न करता बनवलेल्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने. ज्यांना कुणाला डाळीचं पीठ तयार करायला कंटाळा येतो त्यांनी ह्या प्रीमिक्स एकदा नक्की ट्राय करा. तर प्रीमिक्सची काय मी रेसिपी सांगत नाही आहे, कारण तुम्ही मला कमेंट करा, त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवीन. तर याच पिठातल्या मी 3 वाट्या प्रीमिक्स घेतलेलं आहे. तर ह्या 3 वाट्याचं प्रीमिक्सच्यानुसार आम्हाला व्यवस्थित होतं. तर नंतर याच्यात आपण साधं नॉर्मल थंड पाणी घालून त्याला भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याच्यात तुम्हाला थोड्याशा गाठी दिसतील, पण ज्यावेळेला आपण एक 4 ते 5 तासानंतर बघू त्यावेळेला त्याच्यातल्या गाठी पूर्ण विरघळतात. थोडंसं हलवलं चम्मचनं की पूर्ण ते एकजीव होऊन जातं. बघा अशा पद्धतीने किती सॉफ्ट, आत्ताच बऱ्यापैकी फुगलं आहे पीठ, दिसतंय तुम्हाला. आता फक्त याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यात बिलकुलसुद्धा सोड्याचा वापर करायचा नाही. जमलंच तर तुम्ही 1-2 चम्मच दही टाकू शकताय, पण दही म्हणजे ऑप्शनल आहे दहीसुद्धा. फक्त यात मी मीठ टाकून घेणार आहे. ते सुद्धा एकदम एकजीव होईपर्यंत हलवून घेणार आहे मी. असं व्यवस्थित 1-2 मिनटं त्याला फेटायचं, म्हणजे पूर्ण मीठ त्या बॅटरमध्ये मिक्स होऊन जातं. नंतर ह्याला एक चांगलं झाकण लावायचं आणि थोडेसे उंच जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती असं काहीतरी जड वस्तू ठेवायची किंवा तुम्ही डब्यात सुद्धा भिजवू शकताय, म्हणजे हवा आतबाहेर होणार नाही अशा पद्धतीने. तर सकाळी आपलं म्हणजे पीठ एकदम फुगून टम्म झालेलं होतं. मी थोडंसं हलवलं, व्हिडिओ करायचं विसरले, पण खूप छान आंबले गेलेलं होतं पीठ. तर याच्यातले बारीक बब्बल दिसत आहेत, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की पीठ किती छान भिजलेलं आहे. तर आता मी इडल्या याच्या बनवून घेतल्यात, तर तुम्ही इडल्या बघू शकता किती छान झालेत. आणि ह्या इडल्या निघतायत तरी किती छान बघू शकताय. ला ना चम्मच ना काहीच लावण्याची गरज आहे. सोडासुद्धा वापरलेला नाही याच्यात किंवा दुसरं काहीच. तर किती सुंदर झालेत इडल्या. तर अशाच इडल्या बनवण्यासाठी मी ते प्रीमिक्स वापरलेलं आहे. तुम्हाला त्या प्रीमिक्स जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार, पण तुम्ही कमेंट केल्या तर. कारण तुम्ही नुसतं व्हिडिओ बघून निघून जाता, तर माझ्या एवढ्या मेहनतीचा काय उपयोगच होत नाही. तर बघू शकता मी इडली मोडून पण तुम्हाला दाखवली. खूप सुंदर झाली, एकदम लुसलुशीत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.